बरोबर आम्ही चर्चा करू आणि शिवसेनेचे एक 3-4 आमदार आमचे सहकारी जे महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती समन्वय समिती आहे, ज्यांच्या मी गेली 2-2.5 वर्ष संपर्कामध्ये, त्यांच्याशी माझं फोनवरनं बोलणं झालेलं आहे। आमची इच्छा आहे की त्यांना भेटायला जावं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, पण त्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ चर्चा करा। तर या बाबतीत त्यांचं मत, त्यांचं जे म्हणणं आहे ते माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या आम्ही कानावरती घालू आणि हे 3 नेते आम्हाला ज्या पद्धतीने सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही तिथं जाण्याचं नियोजन करू। विशेष अधिवेशन तर पार पडलंय, पण मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार आहे? कारण अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केलाय की अजून मंत्रिमंडळ विस्तार का झाला बहुमत असताना। या बाबतीतला निर्णय हे 3 जण नेते एकत्र बसून घेतील, माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा। त्यामुळे आपण हा प्रश्न त्यांनाच, तेच ह्याचा अधिकृतपणाने उत्तर देऊ शकतील। पण जे फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पहिल्या दिवशी शपथविधी त्यांचा झाल्यानंतर की मंत्रिमंडळ विस्ताराबाबतीतली चर्चा आमच्या सुरू आहेत, प्रक्रिया सुरू आहेत, अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच विस्तार होईल असं माननीय फडणवीस साहेब बोलले होते। त्यामुळे ते म्हणल्याप्रमाणे कदाचित लवकर होण्याची शक्यता आहे। शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या, खूप मोठं यश माहितीला आलं। काय वाटतं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खूप मोठी गती, जसं की गृहमंत्री असेल, महसूल खाता असेल, ते शिंदेकडे येईल का? आम्ही आमदार आहोत, आमदारांना या वाटाघाटीमध्ये आम्ही कधीच कोणी सहभागी होत नाही, कारण आमच्या शिवसेनेच्या आमदारांनी एक ओळीचा ठराव करून सगळे अधिकार आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत। एकदा आमदारांनी आपले अधिकार मुख्य नेत्यांना दिल्यानंतर त्यांनी चर्चा करायची असतात। त्यामुळे साहेब जो शिंदे साहेब जो शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या 62 आमदारांना मान्य असेल। बेलगावी का जो मुद्दा है वो वापस से गर्म हो गया है, उसको लेकर क्या कहेंगे? आदित्य ठाकरे कह रहे हैं कि प्रधानमंत्री को उसे एक यूटी डिक्लेयर कर देना चाहिए, आप इसको किस तरीके? देखिए, आपने बेलगावी कहा, वो कर्नाटक में कहते हैं, महाराष्ट्र में हम बेलगांव कहते हैं, क्योंकि वहाँ मेजॉरिटी लोग मराठा भाषिक लोग वहाँ पे है। और पिछली सरकार में मैं बेलगांव महाराष्ट्र कर्नाटक सीमा जो समन्वय समिति थी उसका मैं सदस्य था। उनके बहुत सारे नेताओं से मेरी बातचीत चलती है, अभी भी कल परसों मेरी उनसे बात हुई है। उन लोगों का कहना है कि सिर्फ शिवसेना का आमदार लोग मिलने को आने के बजाय अगर ऑल पार्टी लोग आते और ऑल पार्टी सब लोग आके हमारे समन्वय मध्यवर्ती जो महाराष्ट्र एकीकरण समिति की मध्यवर्ती समिति उनसे बात करते तो ठीक होगा। इसके बारे में हम लोग माननीय शिंदे साहब से, फडणवीस साहब से और माननीय दादा से चर्चा करेंगे और हमारे 3 नेता जो हमको आगे का आदेश देंगे उस हिसाब से हम लोग वहाँ जाने का प्लान करेंगे। वीर सावरकर की जो तस्वीर, पण त्या ठिकाणी आपण मंत्रालयातनं काही परवानगी त्या ठिकाणी सरकारला कळवणार आहेत आणि मग त्या ठिकाणी जाणार आहात। भारतामध्ये कुठल्याही राज्यात कोणालाही कुठेही जाता येतं, देशाअंतर्गत फिरायसाठी कुठल्याही राज्याची परवानगी लागत नाही। त्यामुळे काय परवानगीची गरज आहे? महाराष्ट्राच्या नेत्यांना तिकडे बंदी, सीएम साहेब आले शिंदे नाही बघू ना, त्यांना काय अगदी एकदा आम्ही आमच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ आणि मग त्याप्रमाणे ठरवू साहेब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।